त्यांची ती नाराजी किंवा राग माझ्यावर आहे की यांनी गुन्हा दाखल करायला, कारण ही मुंडे घराण्याच्या म्हणजे नेत्याच्या बरं का यांच्या घराण्याच्या विरुद्ध मनाविरुद्ध ही पहिली केस नसता. हे सांगतील तसे गुन्हे आतापर्यंत केलेले आहेत. यांना कुणी अटक करत नव्हतं. यांना जसं नाचवायचं तसं नाचून ती नाचत होती. कोणाच्या प्रॉपर्टीवर, कोणाच्या जागेवरती, कोणाच्या शाळा हडपायच्या, कोणाचे प्लॉट हडपायचे, कोणाचे कॉन्ट्रॅक्ट हडपायचे, कोणाच्या खंडाने वसूल करायच्या, गुंडगिऱ्या वसूल करायच्या. बहुतेक यांना ही जास्त यांची नाराजी आहे की ह्यो तिथं बसला, गुन्हा दाखल झाला आणि म्हणून हे असं करतायत. आणि यांची ना खरंच यांनी हाताने पत उठून घेतली. मी रिअल सांगतो TV9 यांनी यांच्या हाताने यांची पत उठून घेतली जिल्ह्यातली. अशी पत होती यांची भयंकर. पण यांना हे गुंडाराज खंडणी राज चालवायचं, गोरगरिबांना हाणायचं, रिक्षावाल्याला त्रास, जिपावाल्याला त्रास, दवाखान्यावाल्याला त्रास, पोलीस स्टेशनमध्ये यांचा त्रास, यांच्या ग्रामपंचायतला त्रास, यांच्या जिल्हा परिषदला त्रास. हे सारखं हे जे गुंडाराज चालवायचं ना, हे ठराविक लोक, ही पूर्ण जात नाहीये त्याच्यात, ही पूर्ण जात नाहीये त्याच्यात, हे ठराविक काही लोक आहेत. आणि मला तरी असं वाटतं हे आंदोलन करणारे हे लाभार्थी आहेत. त्यातले खंडणीतले म्हणा, पीक विम्यातले म्हणा, कोणाचे घरकुलं खाय, कुठं कायातले खाय, हे लाभार्थी आहेत. जे आंदोलन केलं तुमच्यावर नंतर गुन्हा दाखल झाला ते आंदोलन करते 100% हे लाभार्थी आहेत. हे लाभार्थी आहेत. कारण काय आहे, बिंदू नामावलीनुसार पदही बीड जिल्ह्यातले भरलेले नाहीत किंवा राज्यातले भरलेले नाहीत असं काहींचं म्हणणं आहे. यांनी गोरगरीब ओबीसीचं बी आरक्षण खाल्लेलं आहे. यात लई हे बघा, हे इतकं भयंकर आता मुळा जाळासकट बाहेर निघणार आहे. आता म्हणजे खूपच भयंकर बाहेर निघणार आहे. यांना अशी शंका यायला लागली आता की आपले अधिकारी आता हुसकून बाहेर लावतील. कारण हे कोणाच्या जागेवर बसलेले आहेत, यांनी मायक्रो ओबीसीच्या जागेवर हेच बसलेत. ओबीसीच्या मुख्य ओबीसीच्या खऱ्या खुऱ्या अस्सल ओबीसीच्या जागेवर हेच बसलेत. कोणाच्या जागेवरती हेच बसलेत, ओपनच्या जागेवर हेच बसलेत. त्यामुळे यांना असं वाटतंय निघाले आता हलावं लागतं.